नाही, मला वाटतं त्यांना टीका करण्याशिवाय दुसरं काही येत नाही. गेल्या 3.5 वर्षामध्ये काय केलं त्यांनी उत्तर त्या ठिकाणी दिलं पाहिजे. या कोल्हापूर शहरामध्ये महायुतीच्या सरकारनं नेमकं काय केलं? 100 कोटीचे रस्ते आले, परंतु त्या रस्त्याचा दर्जा तुम्ही सगळ्यांनी बघितलेला आहे. पुन्हा असू दे, कोल्हापूर असू दे, राष्ट्रवादीची गरज त्यांना संपलेली आहे आता. त्यामुळे फार त्यांचा विचार करतील असं भाजप किंवा शिवसेना करेल असं मला वाटत नाही. आणि आता सीट वाटपामध्ये ते स्पष्ट दिसेल. गेल्या 15 वर्षात काँग्रेसनं कोणतंही मोठं काम केलं नाही. कोल्हापुरात अशी टीका खासदार माडकांनी केली. नाही, मला वाटतं त्यांना टीका करण्याशिवाय दुसरं काही येत नाही. गेल्या 3.5 वर्षामध्ये काय केलं त्यांनी उत्तर त्या ठिकाणी दिलं पाहिजे. तो कसला हवेतला ब्रिज अजून व्हायचा, इलेक्ट्रिकल ईव्ही बसेस कोल्हापूरमध्ये 100 येणार होत्या, त्याचं काय झालं ते उत्तर. मला वाटतं टीका करण्यापेक्षा आम्ही केलेलं काम आम्ही सांगू. पोलिसांच्या वसाहतीसाठी इथं निधी आम्ही आणला. थेट पाईपलाईन योजना ही कोल्हापूरपर्यंत आणण्याचं काम केलं. परंतु गेल्या 3.5 वर्षामध्ये या कोल्हापूर शहरामध्ये महायुतीच्या सरकारनं नेमकं काय केलं? 100 कोटीचे रस्ते आले, परंतु त्या रस्त्याचा दर्जा तुम्ही सगळ्यांनी बघितलेला आहे. सर्किट बेंचने त्याची दखल घेतली म्हणजे काम किती चांगलं आहे हे दिसून येते. महापालिकेचं वेगळं, नगरपालिका या स्थानिक पातळीवरच्या निवडणुका आहेत. त्यामुळे काही ठिकाणी वेगवेगळे पक्ष एकत्र आले असले तरी महापालिका कोल्हापूर असू दे, पुणे असू दे, सांगलीमध्ये आज जयंत पाटील साहेब, विश्वजित कदम, विशाल पाटील एकत्रितपणे लढणार म्हणून जाहीर केलेलं आहे. आणि म्हणून महाविकास आघाडी हे प्रबळपणे सगळीकडे आपल्याला दिसेल. ह्या हिवाळी अधिवेशनात तरी राज्याला विरोधी पक्ष नेता मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र तसं काही झालेलं दिसलं नाही. संविधानावर विश्वास सरकारचा नाही आहे, लोकशाहीवर विश्वास त्या ठिकाणी नाही आहे. एवढं मोठं बहुमत असताना विरोधी पक्ष नेता पद विधानसभा आणि विधान परिषद देण्यामध्ये काय अडचण येते असं मला वाटत नाही. परंतु लोकशाहीवरचा विश्वासच विद्यमान सरकारचा नाही आहे हे वास्तव समोर येते. तर पृथ्वीराज बाबांनी एक गीत केलेलं होतं काही दिवसामध्ये देशाचा पंतप्रधान हा मराठी माणूस असेल. त्यावर आज प्रतिक्रिया देताना धनंजय माडिक असं म्हणाले की देश पातळीवर काहीतरी घडामोडी सुरू आहेत. मला सुद्धा व्हीपसाठी फोन आला होता. काहीतरी घडामोडी सुरू आहेत देश पातळीवर आणि नाही म्हणजे त्यांनी त्याला दुजोरा दिलेला, थोडक्यात दुजोरा दिला असं म्हणायला हरकत नाही.